आता तुम्ही म्हणाल सिमला मिरची ही तर आम्ही देखील बनवतो, पण माझ्यासारखी सिमला मिरची बनवून पहा, तुम्हाला देखील आवडेल. यासाठी आपण 4 सिमला मिरची घेतल्या, त्यांना छान बारीक कट केलं. कट केल्यावर पाण्यामध्ये ठेवलं. 2 कांदे घेतले मीडियम साईजचे, ते देखील बारीक कट केले. एका कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये जिरं टाकलं, मोहरी टाकली, हिंग टाकला. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला, छान परतवून घेतलं. कांद्यापुरतं मीठ टाकलं. त्यानंतर लाल तिखट, हळदी पावडर, धना पावडर आणि गरम मसाला टाकला. ते देखील छान परतवलं. 1-2 मिनटं परतवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सिमला मिरची टाकलेली आहोत धुतलेली. त्यानंतर छान पुन्हा एकदा मिक्स करायचं. सिमला मिरची टाकल्यावर पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकायचं. पुन्हा मिक्स करून त्याच्यावरती एक 10 मिनिटाची वाफ घेण्यासाठी झाकण ठेवलं. 10 मिनिटानंतरला आपण जी सिमला मिरची ही शिजलेली असते त्याच्यामध्ये आपण एक कटोरी भरून बेसन पीठ टाकलं. त्यानंतर छान मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतरला आपण त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि एक 5 मिनिटाची वाफ घेणार आहोत, जेणेकरून आपलं बेसन पीठ छान शिजेल. त्यानंतर झाकण काढायचं. तुमची सिमला मिरची थोडीशी चिकट झालेली दिसेल, काही हरकत नाही. थोडा वेळ थंड झाल्यावरती तुम्हाला देखील अशी कोरडी, फडफडीत आणि मोकळी सिमला मिरची झालेली दिसेल. तुम्हाला आवडल्यास सांगा.